अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी परिवार. तर स्वागत आहे सर्वांचंच आपल्या यूट्यूब चॅनलवरती. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल, आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. नवीन सेवेकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. तर मित्रांनो, आज आपण अशा एका विषयावर चर्चा करणार आहोत की तुम्ही जसं की थंबनेल वाचलाच असेल की स्वामी समर्थ महाराज पाहिजे ते देतात. फक्त आपल्याला कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत, कोणत्या गोष्टी करायच्या नाही आहेत, कोणती चूक करायची नाही आहे, तेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहूया. तर आता काही जणांना प्रश्न पडला असेल की स्वामी समर्थ महाराज पाहिजे ते देतात, हे खरं आहे का? तर स्वामी समर्थ महाराज पाहिजे ते देतात हे नक्कीच खरं आहे, पण तुमची सेवेमध्ये सातत्य पाहिजे, तुमचा स्वामींवर पूर्ण विश्वास पाहिजे, तुमच्या मनामध्ये द्वेष मत्सर नाही पाहिजे, वाईट विचार नाही पाहिजे. तर स्वामी समर्थ महाराजांना फक्त तुमच्याकडून चांगले कर्म याचीच अपेक्षा आहे आणि तुमच्या कर्माला फळ देणं हे स्वामी समर्थ महाराजांचं कर्तव्य आहे. तर नक्की स्वामी समर्थ महाराज पाहिजे ते देतात, फक्त आपल्याला कोणती चूक करायची नाही आहे, कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत तेच आपण सविस्तर पाहूया. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर नमस्कार मित्रांनो, मी ओंकार विकास पारखे. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर स्वामी समर्थ महाराज पाहिजे ते देतात, फक्त आपल्याला कोणती गोष्ट करायची नाही आहे, कोणती गोष्ट टाळायची आहे तेच पाहूया. तर जीवन जगत असताना प्रत्येक व्यक्तीच्या मनात काही ना काही अपेक्षा असते, आकांक्षा असते. कोणाला पैसा हवा असतो, तर कोणाला नोकरी हवी असते, तर कोणाला कौटुंबिक सुख हवं असतं, किंवा कुणाला व्यवसायामध्ये यश हवं असतं. अशा अनेक गोष्टी असतात ज्या की आपल्याला हव्या असतात. आणि या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी अनेक भक्त श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी जातात, नतमस्तक होतात, सेवा करतात, नामस्मरण करतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आजही लाखो भक्तांना या वाक्याचा अनुभव येत आहे. त्यांच्या जीवनात हे वाक्य सत्य ठरत आहे. स्वामी समर्थांनी अनेक भक्तांना अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा शक्य करून दाखवल्या आहेत, त्यांच्या मनोकामना पूर्ण केलेल्या आहेत. काही जणांना असा प्रश्न पडतो की स्वामी समर्थ महाराज इतके दयाळू आहेत, कृपाळू आहेत, तरी काही लोकांचे प्रश्न का मार्गी लागत नाहीत? तर यामागे एक महत्वाचं कारण आहे. स्वामी समर्थ महाराज कोणत्याच भक्ताला रिकाम्या हाताने कधीच पाठवत नाही. मात्र भक्ताच्या मनात जर शंका आली, अविश्वास असेल, अधीरता असेल, तर त्याची आध्यात्मिक प्रगती थांबत असते. तर तुम्ही देखील स्वामींची सेवा करत असाल तर स्वामींबद्दल मनामध्ये शंका ठेवू नका, स्वामींबद्दल मनामध्ये अविश्वास निर्माण करू नका, अधीरता निर्माण करू नका. निसंकोचपणे स्वामींवर विश्वास ठेवा आणि तुमचं कार्य करत राहा, तुमचे कर्म करत राहा. स्वामी समर्थ महाराज नक्कीच तुमच्या कर्माला फळ दिल्याशिवाय राहणार नाही. आज अनेक भक्त स्वामींची पूजा करतात, नामस्मरण करतात, पारायण करतात, पण काही दिवसातच परिणाम दिसला नाही तर मानतात स्वामी माझं ऐकतच नाही, इतकी पूजा करू नये, काहीच फायदा झाला नाही, माझं नशीबच खराब आहे. आणि हीच ती गोष्ट आहे की जी भक्ताने करू नये. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे स्वामींनी तुम्हाला दिलेल्या गोष्टीचा कधीच अहंकार करू नका, गर्व करू नका. देणारे जर ते आहेत तर घेणारे सुद्धा तेच आहेत. त्यामुळे कोणत्याच गोष्टीचा गर्व अहंकार करू नका. तुम्हाला जर एखाद्याला मदत करता येत असेल, तुमच्याकडे कोणी मदत मागत असेल तर त्याला मदत करा. स्वामी समर्थ महाराज हे सुद्धा पाहत असतात, पण तुम्ही गर्व आणि अहंकार कोणत्याच गोष्टीचा करू नका. स्वामी समर्थ महाराज हे सगळं पाहत असतात. तुम्ही गर्व केला तर गर्वाचं घर हे खालीच असतं. त्यामुळे गर्व करू नका, अहंकार करू नका. आणि ह्याच गोष्टी आहेत, छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या आपण टाळल्या पाहिजेत. स्वामींवर संशय करू नका. स्वामींवर केलेला संशय हा भक्तीचा सर्वात मोठा शत्रू आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला काही गोष्टी मिळत असतात, त्यासाठी उशीर होत असतो. पण ठीक आहे, उशीर झाला तरी उशिरा मिळणारी गोष्ट ही चांगलीच मिळत असते. आता आपण जमिनीमध्ये बी पेरतो, दुसऱ्या दिवशी लगेच झाड उगवतं का? नाही. त्यासाठी वेळ द्यावा लागतो, त्याला पाणी द्यावं लागतं, त्याची काळजी घ्यावी लागते आणि त्याच्यानंतर ते रोपटं उगत असतं आणि त्याचं नंतर झाड होत असतं. अगदी त्याचप्रमाणे स्वामींची कृपा देखील योग्य वेळ आल्यावर आपल्या सेवेला, आपल्या कर्माला फळ देत असतं. तुम्हाला कशाची गरज आहे, तुम्हाला काय पाहिजे आहे हे स्वामी समर्थ महाराजांना माहिती असतं. तुम्ही स्वामींना काय मागणार आहात हे देखील स्वामींना माहिती असतं. फक्त स्वामी समर्थ महाराज ती योग्य मार्गाने आणि योग्य वेळ आल्यावर आपल्याला देतच असतात. आणि अधीरता देखील टाळा. आता काही भक्त
1-2 दिवस सेवा करतात, नामस्मरण करतात आणि लगेच मोठ्या चमत्काराची अपेक्षा बघतात. तर असं कधीच करू नका. सेवेला फळ हे हळूहळू का होईना मिळत असतं, पण ते सर्वोत्तम मिळत असतं. खरी भक्ती म्हणजे व्यवहार नव्हे. मी एवढं केलं, एवढी स्वामींची सेवा केली, स्वामींनी मला एवढं द्यायलाच पाहिजे, अशी मानसिकता देखील चुकीची आहे. भक्ती ही समर्पण आहे. स्वामींच्या चरणी स्वतःला अर्पण करणं ही खरी साधना आहे. नकारात्मक बोलू नका. अनेक लोक स्वतःबद्दलच नकारात्मक बोलत असतात की माझं काही होणार नाही, माझं नशीबच खराब आहे किंवा माझ्यावर कोणाची कृपा नाही. तर असं कधी स्वतःबद्दल बोलू नका. असे शब्द आपल्या मनाची शक्ती कमी करत असतात. स्वामी समर्थ महाराज नेहमी धैर्य, संयम, सकारात्मक याच गोष्टी आपल्याला शिकवत असतात. नेहमी स्वतःला सांगा की स्वामी समर्थ माझ्या सोबत आहेत, माझा पूर्ण विश्वास स्वामींवर आहे. योग्य वेळ आली की स्वामी समर्थ महाराज सगळं ठीकच करतील. फक्त कर्म करायचं सोडू नका. कर्म चांगले करत राहा. जेवढी प्रार्थना महत्वाची आहे त्याच्या दुप्पट तुमचे कर्म चांगले असायला पाहिजे, हे देखील तितकंच महत्वाचं आहे. स्वामी समर्थ महाराजांनी नेहमी कर्माला महत्व दिलं आहे. तर नोकरी हवी असेल तर प्रयत्न करा. व्यवसायात यश हवं असेल तर मेहनत करा. आरोग्य चांगले हवे असेल तर योग्य सवयी लावा. स्वामी कृपा करतात, पण स्वामींना तुमच्याकडून तुमचे प्रयत्न देखील अपेक्षित असतात. तुमचे कर्म चांगले करणं हे देखील स्वामी समर्थ महाराजांना अपेक्षित असतं. कर्म चांगले करा, गरजूंना मदत करा, आई वडिलांचा आदर करा, सत्य आणि प्रामाणिकपणाने जीवन जगा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कितीही अडचणीमध्ये, कोणत्याही संकटामध्ये स्वामींवरचा विश्वास कधीच ढळू देऊ नका. स्वामींना तुमच्याकडून खूप काही मोठ्या गोष्टी नको आहेत. तुमच्याकडून फक्त श्रद्धा, विश्वास, संयम आणि कर्म चांगली एवढं स्वामी समर्थ महाराजांना हवं आहे आणि ते तुम्ही केलंच पाहिजे. जेव्हा भक्त पूर्ण विश्वासाने श्री स्वामी समर्थ म्हणतो तेव्हा त्याच्या जीवनातील अंधार हळूहळू दूर होऊ लागतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी समर्थ महाराज पाहिजे ते देऊ शकतात. फक्त त्यांच्या कृपेचा मार्ग अडवणारी एकच गोष्ट आहे, तो म्हणजे तुमचा अविश्वास आणि स्वामींवर केलेला संशय आणि त्यानंतर अहंकार आणि गर्व. तर एवढ्या गोष्टी कधीच करू नका. आयुष्यामध्ये या गोष्टी कधीच करू नका. निस्वार्थपणे स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामींची सेवा करा, कर्म चांगले करा, अहंकार गर्व करू नका, स्वामींवर संशय घेऊ नका. श्रद्धा ठेवा, संयम ठेवा, प्रयत्न करत राहा आणि स्वामींच्या चरणी स्वतःला अर्पण करून घ्या. तर मित्रांनो, ह्या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच आपल्याला करायच्या नाही आहे. तुम्ही स्वामींची सेवा करत असाल चांगलंच आहे. कधी स्वामींच्या दर्शनाला जाता नाही आलं तरी चालेल, पण कर्म करायला कधीच विसरू नका. कर्म चांगली करत राहा. तुमच्या कर्माला फळ देणारे हे स्वामी समर्थ महाराज आहेत. तुम्ही मंदिरात गेला नाहीत, कर्म चांगले केले तरी ते स्वामी समर्थ महाराजांना दिसत असतं. फक्त कोणत्याच गोष्टीचा अहंकार करू नका. स्वामींवर विश्वास ठेवा, गर्व करू नका, स्वामींवर अविश्वास दाखवू नका, त्यांच्या सेवेवर, त्यांच्या निर्णयावर संशय घेऊ नका. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत मित्रांनो, तर ह्याच आपल्याला टाळायच्या आहेत. तर नक्कीच तुम्ही निस्वार्थ भावनेने सेवा करा. स्वामी समर्थ महाराज तुम्हाला पाहिजे असलेली गोष्ट नक्कीच देतील. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. नवीन सेवेकऱ्यांपर्यंत नक्की व्हिडिओ शेअर करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल, आध्यात्मिक मार्गावर चालणारे असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.